शेतकरी मित्रांनो, मागे आपण आपल्या चॅनलला एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे। तर ही वाढ का होणार आहे? तर युद्धजन्य परिस्थितीमुळे जो रासायनिक साठा आपण किंवा देश इम्पोर्ट करत असतो तर त्याच्यावर अतिरिक्त भार लावला जाऊ शकतो। त्यामुळे कदाचित रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागू शकते। परंतु यात आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत खताच्या किमतीत वाढ होणार नाही अर्थमंत्र्यांनी संकेत दिलेले आहेत। सरकार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खताच्या किरकोळ किमतीत बदल करणार नाही असे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे का, हाही महत्त्वाचा प्रश्न आता इथं उद्भवत आहे। काही सविस्तर अपडेट रासायनिक खतांच्या किमतीत बाबत आलेली आहे, पाहणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, मी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो। शेतकरी मित्रांनो, पश्चिम आशियातील संकट परिस्थितीमुळे खत अनुदानाचा बोजा वाढत असताना देखील केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सरकार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खतांच्या किरकोळ किमतीत बदल करणार नसल्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत। सरकार खतांच्या किरकोळ किमतीत जशा आहेत तशाच ठेवू शकते, जसा कोरोना काळात निर्णय घेण्यात आला होता असे सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे। शेतकरी मित्रांनो, जेव्हा परदेशात खतांच्या किमतीत गगनाला भिडल्या होत्या तरीही आम्ही त्याच दरात खरेदी केली आणि पुरवठ्याबाबत कोणताही अडचण येऊ दिली नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही वाढलेल्या किमतीचा बोजा शेतकऱ्यांवर टाकला नाही। शेतकऱ्यांनी पूर्वीच्या दराप्रमाणेच खत खरेदी केली, आम्ही कधीही त्यांना दरवाढीची जड बसू दिली नाही असे सीतारामन यांनी सांगितले। मुंबईत इकॉनॉमिक टाइमने शनिवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण अपडेट दिली। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून जागतिक स्तरावर युरिया दर प्रति टन $460 वरून जवळपास $850 पोहोचला। यातच आता युरियाच्या दरात सुमारे 85% वाढ झाली, तर डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे DAPच्या दरात देखील 25 ते 50% वाढ दिसून आली। DAPचा दर प्रति टन सुमारे $850 ते $1000 पर्यंत वाढला आहे। युरिया आणि DAPची भारतातील शेतकऱ्यांकडून शेतीसाठी सर्वाधिक मागणी असते। मित्रांनो, पश्चिम आशियातील संघर्षामुळे खतांच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच पोषक मूल्य आधारित अनुदान म्हणजेच NBS योजनेअंतर्गत खरीप 2025च्या तुलनेत खरीप हंगाम 2026 मध्ये युरिया व्यतिरिक्त इतर सर्व खतांच्या अनुदान दरात प्रति किलो 10 ते 21% वाढ करण्याची मंजुरी दिली होती। भारताच्या एकूण युरियाच्या मागणीपैकी पश्चिम आशियातून 20 ते 30% आणि DAP 30% आयात केला जातो। तर युरिया उत्पादनासाठी लागणाऱ्या मुख्य कच्च्या मालाची म्हणजेच LNGचा देशाच्या एकूण गरजेपैकी जवळपास निम्मा पुरवठा पश्चिम आशियातून होतो। शेतकरी मित्रांनो, फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतांच्या देशांतर्गत उत्पादनासाठी वापर होणाऱ्या अमोनिया, सल्फर आणि सल्फ्युरिक ॲसिड यांसारख्या प्रमुख कच्च्या मालाच्या पुरवठ्यातही या संघर्षामुळे अडथळा निर्माण झाला आहे। अर्थमंत्री सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात खतांवरील अनुदानासाठी 1.7 ट्रिलियन रुपयाची तरतूद केली आहे। ही तरतूद आर्थिक वर्ष 2026च्या 1.86 ट्रिलियन रुपयाच्या तुलनेत 8.4% कमी आहे। कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे देशांतर्गत उत्पादनातही घट झाल्याने दिसून आले आहे। मार्च 2026 मध्ये युरिया उत्पादनात जवळपास 27% घट होऊन ते सुमारे 18 लाख टनावर आले आहे, तर फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खत उत्पादक 16 ते 24% खाली आहेत। मित्रांनो, सरकारने नुकतेच खतांच्या टंचाईबाबतचे सर्व दावे फेटाळून लावले होते। देशात खत पुरवठा स्थिर आणि आवश्यकतेपेक्षा अधिक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे। एकंदरीत या अपडेटमधून शेतकऱ्यांसाठी दिलासा तर मिळणारच आहे, कारण पश्चिम एशियातील या युद्धजन्य परिस्थितीमुळे जो खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत तर ते आपल्या देशातील शेतकऱ्यांना फेस कराव्या लागणार नाही। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगला दिलासा देत खतांच्या किमती या स्थिर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला जाईल असंही म्हटलं आहे आणि खताचा जो साठा आहे तर तो साठासुद्धा रेग्युलर प्रमाणे हा ठेवला जाईल। मित्रांनो, ही अपडेट जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।